स्वागत करण्यात आलाय पहिल्याच चेंडूवर. वेलकम बाउंड्री. सातत्याने रेग्युलर संघामध्ये देखील उत्कर्षच्या माध्यमाने अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. चेंडू वर चढलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. उत्कर्षने सांगितलंय माझा झेल आहे. त्यानंतर भीषण अपघात जरूर झालाय. चेंडू नक्कीच अपेक्षेच्या नजरेने फलंदाज यस पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. जोरात टक्कर झाली आहे. पंच आपला निर्णय अंतिम असेल. यस थर्ड अंपायरचा डिसिजन असेल. आवडत नाही. यस झेल ग्राउंडेड झाली आहे. शेवटच्या क्षणाला उत्कर्षच्या हातातून झेल पकडली जरूर होती. तेव्हा त्यानंतर जमिनीवर लँड होता होता चेंडू अक्षरशः जमिनीला चाटलाय. म्हणजेच झेल ड्रॉप कंप्लीट केली जरूर होती झेल. शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स बिघडला. टक्कर झाली तिथे. कॉलिंग मात्र चुकली गेली म्हणावी लागेल गोलंदाजांनी यष्टीरक्षकांमध्ये. खऱ्या अर्थाने झेल ही मात्र कॉलिंग करणं गरजेचं होतं. विचार जर केला गेला तर यष्टीरक्षकासाठी देखील झेल होती आणि गोलंदाजासाठी देखील सेम होती. परंतु कॉलिंग तिथे चुकली. ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा हवेत. तिथे मात्र नवोदित खेळाडू होते. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चांगलं वर्क तिथे पाहायला मिळालं कॅमेरामॅन कडून. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर तिथे मात्र कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून ठेवण्यात आली. अगदी प्रॉपररित्या आम्हाला समजलं की नक्कीच झेल तिथे मात्र ग्राउंडेड झाली आहे आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. इथे चेंडू राईज झालाय. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेडने ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न तिथे मात्र केला गेला होता फलंदाजाकडून. क्रिश आमदार चषक 2026च्या पर्वामध्ये उत्कर्ष मिडन ओव्हर षटक हाताळलं होतं. मोठ्या मॅच मध्ये मोठी कामगिरी. क्या बात आहे. कॉड बिहाइंडची अपील इथे मात्र करण्यात आली होती. उत्साह कमी होता आणि आत्मविश्वास देखील कमी पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी ऍक्शन आहे. त्याचप्रमाणे चेंडू डिलिव्हर देखील अप्रतिम होत आहेत. योग्य टप्प्याची लाईन तिथे मात्र हाताळत असताना पाहायला मिळालाय उत्कर्ष. मोठ्या मॅचचा खेळाडू आहे. ऑन साइडला व्यवस्थितरित्या बॅटवर चेंडू चढत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप करण्यात आले. दुसरीचा प्रयत्न. कदाचित धोक्याची घंटा वाजलीये का. यस एक धाव कंप्लीट जी मात्र होत असताना पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 10. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या प्रवेश करतीये. पहिल्या षटकाचा विचार करता दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून चौकार जरूर आले होते. तरी देखील इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल उत्कर्षचा. त्यामध्ये चुकीच्या माध्यमाने झेल ड्रॉप देखील पाहायला मिळाली आहे.
हवेचा वेग वाढलाय प्रचंड वेगाने. हवा मात्र आता सुसाट सुटली आहे. हवेचा फायदा घ्यावा लागेल. ज्या प्रकारचा हवेचा वेग आहे, कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती. मोठमोठे टार्गेट जे मात्र सेट करण्यात आले होते. आजच्या दिवसामध्ये थोडासा विचार जर केला गेला, मागच्या मॅचमध्ये 40 ओलांडी होती. पहिलाच तो मात्र धावसंख्या फलक जी मात्र उच्चांक ज्या मॅचमध्ये गाठण्यात आला होता, पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर पिसवली संघाने जो कमबॅक केला, धावसंख्या उच्चांक गाठला या स्पर्धेचा आजच्या दिवसातील. त्यानंतर त्या धावा त्या मात्र चेस करण्यासाठी बाटला करता आलं नाहीये. पियुषच्या माध्यमाने अप्रतिम चेंडू इथे मात्र हाताळण्यात आला होता. लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव इथे मात्र जी ऍड होईल. धावसंख्या 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. समीर पाटील यांचे चिरंजीव पियुष पाटील आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवर. ऑन साइड लाडव्या बॅटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. योग्य वेळी चेंडू राईज झाला आणि टप्पा येत असताना हातामध्ये बॅटची मागणी केली जाते. पटापट पोचवा. मोठे फटके येत नव्हते. त्यानंतर बॅट थोडेसे चेंजेस करण्यात आले की जेव्हा जेव्हा आपण पाहतो की व्यवस्थितरित्या बॅटवर चेंडू कनेक्ट होत नसतात, तेव्हा ह्या प्रकारची भूमिका फलंदाजांकडून साकारण्यात येते. क्रिश कडून संघर्ष चालू आहे. मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच प्रयत्न चालू आहेत, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होतीये, गोलंदाजीच्या जोरावर चेंडू बाहेर पाठवून देत नाहीयेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय लाभान्याय 11 SP सोनारपाडा या संघाकडून. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये जरूर आलाय, परंतु पिचिंग खेळाडूसाठी कोणत्याही प्रकारची रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. या चेंडूचा विचार जर करता गेला तर खूप बाहेर पिचिंग झाला, त्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता. हेच पंचांनी हेरलं आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र वाईड चेंडू देण्यात आलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 13 धावा. फ्लाइट दिली होती चेंडूला 30 यार्ड सर्कल मध्ये. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑनला आलाय आणि अप्रतिम झेल जो मात्र कंप्लीट करण्यात आलाय. फलंदाज बाद. क्रिश जो मात्र स्ट्रगल करत होता तो मात्र मैदानाच्या माघारी परततोय. पियुषच्या माध्यमाने चांगली गोलंदाजी होत आहे. गतीमध्ये परिवर्तन आणि त्यानंतर फ्लाइट देण्यात आली होती चेंडूला. तेरा धावसंख्येवर लागलेला पहिला हादरा. ऑन साइडला फेकून दिलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर तिथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तो लटकार मिळालाय. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे कमी हाईटचे होते. 90 खेळाडू होते, कमी वयाचे खेळाडू होते. जर का तिथे हायटेड खेळाडू असता तर नक्कीच चेंडू हातामध्ये जाऊन विसावला असता, परंतु त्यानंतर चुकीमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे सोनारपाडा संघाकडून. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू हाताळला. ऑन साइडला अलोंग द कार्पेट डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. वेगाने फेक केली जाते. चुकीची फेकी पाहायला मिळते. चुकीचा बॅकअप. त्यानंतर दुसऱ्या बॅकअपने चेंडू अडवला. पुन्हा एकदा संधी निर्माण जरूर झाली आहे, परंतु चित्त्याच्या वेळ आणि क्षणभरातच 3 धावा कंप्लीट करत असताना 2 फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
3 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 22 धावा. चांगल्या धावा ज्या मात्र आता येत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा कमी मिळाल्या होत्या 10 या आकड्यावर. या बलेस इनसाइड आउटच्या माध्यमाने कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू अडवला गेला. उत्कर्ष तिथे होते. चेंडू नशिबाची साथ मिळते इथे मात्र भाग्य बलवान म्हणावे लागतील फलंदाजी करणाऱ्या भादवड संघासाठी. फेकी अचूक झाली होती परंतु कॉन्क्रीटच्या विकेटच्या किनाऱ्यावर चेंडू आदळलाय. त्यानंतर ओव्हर थ्रोच्या धावा ज्या मात्र भादवड संघाला पुरेशा ठरल्यात. पुन्हा एकदा तिहेरी धाव कंप्लीट होत असताना ज्या मात्र पाहायला मिळाल 2 फलंदाजांमध्ये. येस पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जा चला खेळाडू कक्षामधून. तीन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पाहायला मिळते. 3 धावांच्या मदतीने 25. बॅक टू बॅक 2 तिहेरी धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 23 ते 25 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षण सुरक होतं. फेकी देखील अचूक होती परंतु नशिबाची साथ मिळाली नाही. कॉन्क्रीटच्या विकेटवर किनाऱ्यावर चेंडू आदळला. त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या लगत. कुठेतरी भाग्याची नशिबाची साथ फलंदाजी करणाऱ्या संघाला भादवड संघासाठी. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर डोक्यावरून फ्लाय झालाय. 1 फॉर दी ओव्हर आणि हा वाईड चेंडू पाहायला मिळतोय. येस अतिरिक्त उसली पाहायला मिळाली आहे. नक्कीच 1 बाउन्स देण्यातच येईल. एवढ्या चेंडू जर डोक्यावरून फ्लाय होत असेल तर नक्कीच तुम्हाला वाईड देखील देण्यात येईल आणि 1 बाउन्स फॉर द ओव्हर देखील देण्यात येणार आहे. चेंडू मिस टाइम लीडिंग एज. यष्टीरक्षक करत नाही चुकी. विकेटचं पतन होत असताना फलंदाज मैदानाच्या माघारी. यापुढील सर्व लढती 2 षटकांच्या पाहायला मिळतील. ऑन साइडला हाफ ट्रॅकर पुलचा लाजवाब फटका इथे मात्र 6 धावांसाठी पाहायला मिळतो. जसा मैदानात आलाय तसा पहिल्या चेंडूवर आक्रमण आणि चेंडू 6 धावांसाठी हा षटकार. रोहन जसा मैदानाच्या आतमध्ये आला पहिल्या चेंडूवर जबरदस्त फटका. अजून एक हाफ ट्रॅकर. अजून एक चेंडूला वळवलाय डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगला चेंडू होता. त्यानंतर ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा देण्यात आली. त्यानंतर चेंडूला फेकून दिला. षटकारानंतर चौकार आलाय. तर मात्र 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे चालली आहे 36. 2 गड्यांच्या मोबदल्यात चांगला धावा ज्या मात्र येत असताना पाहायला मिळाल्यात भादवड संघासाठी. रोहनच्या बॅटमधून 2 मोठे फटके. अजून एक मोठा तडाखा.
बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला, ऑन साइडला उडवण्यात आला. दुसरा षटकार रोहनच्या बॅट मधून. हवेचा पुरेपूर वापर करून घेतला इथे मात्र फलंदाज रोहनने. ऑफ साइडचा चेंडू उडाला होता, त्यानंतर ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल करण्यात आलाय. पुलच्या माध्यमाने 2 फटके षटकार आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील चेंडू पाठवलाय. म्हणजे जसा मैदानात आलाय तसा धावांचा वणवा पेटवलाय. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 42. लाईन चेंज केली आहे. दृष्टिकोन तोच, चेंडूला बाहेर पाठवण्याचा, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून बाउन्स झाला. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपण्यात आलाय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार पाहायला मिळाला. रोहनला मात्र मोठ्या फटक्यासाठी चेंडू करवंड करण्यासाठी चेंडू खेळला गेला होता, परंतु तिथे मात्र टायमिंग एलिव्हेशन थोडं कमी मिळाला आणि झेल बाद होतोय. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पटकन जावा. आता मात्र आयोजकांना देखील सामने कंप्लीट करण्यासाठी यस धावसंख्या 42 या आकड्यावर 3 गडी बाद. यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. जसा जसा टायमिंग पुढे होत जात चाललाय तसा तशा धावांचा वेग वाढत चाललाय आणि ही हवा आता मात्र अशाच प्रकारचे वेगाने वाहत राहील. आदित्य पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय आणि अशा प्रकारे षटक समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 42. जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची गरज असेल लावण्या 11 SP 11 सोनारपाडा संघाला. म्हणून तर बोलता.
संघ कोण आहे? चला 43 धावसंख्येचं टार्गेट इथं मात्र ट्रेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लावण्य 11 SP 11 सोनारपाडा संघाकडून फलंदाज ऋषिकेश ठाकूर आणि टिकेश. पहिलं षटक हाताळण्यासाठी क्रिशचा वापर करण्यात आला. फलंदाजीमध्ये जास्त काही करता आलं नाहीये क्रिशला. आता मात्र गोलंदाजाची भूमिका साकारण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. त्यांच्या समोर ऋषिकेश आणि टिकेश ही जोडी. त्रेचाळीस धावसंख्येची गरज असताना सलामीचे बॅटर पाहायला मिळतात. ऋषिकेश ठाकूर किरीशसाठी पहिला चेंडू ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला वळवण्यात आलेला. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन कमी मिळालं. हवेचा फायदा तिथे मात्र मिळाला नाहीये फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर बिग विकेट डाऊन. पहिल्या विकेटचं पतन. ऋषिकेश ठाकूर मैदानाच्या माघारी. येस, टिकेश ठाकूर बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पियुष पाटील. पियुष पाटील लवकरच मैदानात यावं लागलं पियुषला. टिकेशला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवता आलं नाहीये. सीमारेषेच्या लगत तिथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमाने चेंडू टीपमध्ये थोडासा चेंडू टर्न प्राप्त झालाय. त्यानंतर फेकी करण्यात आली आहे. धोक्याची घंटा वाजली जरूर होती. धाव जी मात्र कंप्लीट. दोन धावाच्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. पियुष आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल डबल पाहायला मिळाली आहे. इथे इनफिल्डला भेदलाय. इनफिल्डच्या वरून चेंडू पडल्यानंतर गती कमी झाली आहे. हवेचा वेग ज्याप्रमाणे पाहायला मिळतोय. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होण्यासाठी थोडा हवेचा थोडा अडथळा प्राप्त होतोय. अतिशय वेगाने वाहत ही हवा हवेच्या विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटचा एक मंत्र आहे, ग्राउंडवर ज्या दिशेला वारा त्या दिशेला मारा. म्हणजे ज्या फायदा घ्यायचा असेल तर त्या विरुद्ध दिशेला मारून फायदा नाहीये. ते मात्र या चेंडूवर सिद्ध झाले. चेंडू चांगल्या प्रकारचा फटका खेळण्यात आला होता ऑफ साइडला. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर त्या चेंडूची गती कमी झाली आहे आणि त्याच अनुषंगाने दोन धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्या. त्यानंतर चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 धावा पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. 43 धावसंख्येचं उच्चांक टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलं भादवड संघाकडून. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चेंडू स्टॉप करण्यात आलाय. दुसरीसाठी नकार देण्यात आलाय. ऋषिकेशसाठी पहिला चेंडू असेल. स्ट्राईकवर पहिल्यांदा पाहायला मिळत आहेत. सलामीचा बॅटर
टिकेशला काही करता आलं नाहीये. पाहूया दुसऱ्या बाजूने ऋषिकेश लपेटलाय चेंडूला ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नसेल. चांगली गोलंदाजी आणि चांगली फेकी पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या प्लस 6 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. धावा 7 आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 7 एका गड्याच्या मोबदल्यात. मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. या आकड्यावर जाऊन पोहोचला. आता मात्र चांगला फटका. ओव्हरपिच चेंडू होता. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवला 6 धावांसाठी. या फटक्यांची नितांत गरज होती सोनारपाडा संघाला. त्या धावा आता मात्र ऋषिकेशच्या बॅट मधून आल्यात. अजून मोठे फटके येणं गरजेचं असतील सोनारपाडा संघासाठी. ऑन साइडला अजून एक तडाखा. हवेच्या सोबत हवेच्या लाटांवर स्वार होऊन चेंडू बॅक टू बॅक सलगचा ठोकलाय. दुसरा षटकार. बॅट मधून जसा चेंडू कनेक्ट झाला होता असं वाटलं होतं की मिस्ट्राइम स्ट्रोक आहे, परंतु चेंडूला फक्त आणि फक्त कनेक्शन दिला, उंची दिली, त्यानंतर बाकीचा काम वाऱ्यासोबत चेंडू 6 धावांसाठी पाहायला मिळाला. यस, नाणेफेकीसाठी या उंबर्डे संघ त्यांच्या विपक्षात 12वे संघ ना. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. चला भावेश पाटील कर्णधार. इथे आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला आपटी देण्यात आली होती. त्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू वाईडच्या स्वरूपाने दंडित घोषित केलाय. एक धाव जी मात्र अवांतराच्या स्वरूपाने ऍड होईल. धावसंख्या फलक आता मात्र पुढे जात असताना पाहायला मिळाली आहे.
20 चेंडू 23 ची गरज. 2 षटकाराने समीकरण खुल्लं झालंय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळलाय. त्यानंतर ऑन साइडला चेंडू वळवण्यात आलाय. फंबल झाले थोडेसे. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवल्याचं काम मात्र नक्की केलंय. धावा आले 3. चौथीसाठी प्रयत्न मात्र. 3 धावा कंप्लीट. चौथी धावसाठी देखील कॉलिंग नकार देण्यात आलाय. 8 चेंडू 20 ची गरज. 3 धावा आल्यात या चेंडूवर. पियुष पाटील पाहायला मिळतील स्ट्राईकवर. 8 चेंडू 20 ची गरज. सातत्याने बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द रडाल. बॅटच्या रडाल पासून दूर ठेवण्यासाठी गोलंदाजी जी मात्र साकारली जाते गोलंदाजा मधून. थिंकिंग चांगली आहे परंतु चेंडू किंचितशी लाईन भटकते आणि त्यानंतर वाईटच्या स्वरूपाने इथे मात्र दंडित केलं जात आहे. 8 चेंडू 19 ची गरज. चला भावेश पाटील या नाणेफेकी करून घ्या. लगेचच मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ चेंडू हाताळला होता. डायरेक्ट हिटची संधी जरूर आली होती. चेंडू जरूर नकार देण्यात आल्या दुसऱ्या धावेसाठी. 7 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 18 ची गरज असेल. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. पाहूया पावित्रा स्वीकारतील का, मोठ्या फटक्यांवर जाणार का, की पुढच्या षटकाचा वेट केला जाईल. हा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. या फटक्यावर मोठा, या चेंडूवर मोठा फटका आला तर कुठेतरी सामना खुला होईल आणि डॉट चेंडू आला तर प्रेशर क्रिएट जरूर होणार. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. सातत्याने बचावात्मक गोलंदाजीसाठी जात आहेत. ज्या प्रकारे हवा वाहतीये त्या हवेच्या पासून दूर ठेवण्यासाठी हे प्रयत्न मात्र गोलंदाजाकडून केले जात आहेत आणि त्यामध्ये सातत्यानं अपयश कधी येत असताना पाहायला मिळालाय. कधी चेंडू किंचितचा आतमधून जाणारा चांगला चेंडू म्हणावा लागेल. हा चेंडू आता मात्र दोन्ही संघासाठी महत्वाचा चांगला चेंडू. ह्या वेळेस चांगला चेंडू बॅटच्या खालून गेला चेंडू. फलंदाजाने पंचांकडे अपेक्षेच्या नजरेने जरूर पाहिलं. त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती होत असताना 6 चेंडू आणि 17 ची गरज. चला भावेश पाटील आणि 12वे संघ दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी होतीये. भावेश पाटील दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 2 षटकांचे असतील याची देखील नोंद घ्या आणि कालच्या 2 मॅच पेंडिंग आहेत त्यांनी देखील उपस्थित राहायचं आहे. चला 6 चेंडू 17 ची गरज असताना निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. बॉलर कोण आहे क्रिश? बॉलर कोण आहे? बॉलर आर्यन येतो. निर्णायक षटक हाताळण्यासाठी पियुष पाटील पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केले गेले. व्यवस्थितरित्या बॅटवर चेंडू आला नाहीये. 1 धाव कंप्लीट. 5 चेंडू 16 ची गरज. 2 मोठे फटके येणं गरजेचं असतील मॅच मधून बने राहण्यासाठी. 3 मोठे फटके आले तर काम तमाम. चला स्पीड अप करायचं आहे. जास्त टाइम घेऊ नका.
आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा एक धाव अवांतराच्या स्वरूपाने ऍड होतीये. पाच चेंडू 15ची गरज. हाफ ट्रॅकर चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाहीये. पुलचा हा लाजवाब पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. चार चेंडू 9ची गरज. चुकीची गोलंदाजी आर्यनच्या माध्यमाने हा चुकीचा चेंडू हाताळलाय. कमी गतीचा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला लॉलीपॉप चेंडू होता आणि त्याला स्वीकारला आणि चेंडूला फेकून दिलाय. यस 4 चेंडू 9ची गरज. यावेळेस चेंडू एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी ऋषिकेश वेगाने गेलाय. दुसरीसाठी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र बाद होईल. एक धाव कंप्लीट. तर मात्र मॅच मध्ये रंगत चुरस निर्माण झाली आहे. 3 चेंडू 8ची गरज. यस न्यू बॅटर वेदांत पाटील. परंतु स्ट्राईक वर आता ऋषिकेश आहे. त्याच्या हातामध्ये जिम्मेदारी आहे. 3 चेंडू मध्ये 8 धावा कंप्लीट करण्याची जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऋषिकेश्वर पूर्णपणे आशा पल्लवित आहेत. या चेंडूवर कमीत कमी 2 धावा येणं गरजेचे असतील जेणेकरून शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल. हा चेंडू महत्वाचा. आउटसाइड ऑफ स्टंप चुकी केलीये. यष्टीरक्षकाने चुकी केली. तिथे मात्र वाईट चेंडू जो मात्र हाताळण्यात आला होता. 5 धावा देऊन जाईल. नशीब भाग्यवान इथे मात्र म्हणावे लागतील लावल्य 11 SP सोनारपाडा संघाचे. 2 चेंडू 3 2 चेंडू 8ची गरज असताना चुकीचा चेंडू हाताळला. त्यानंतर चुकीचं यष्टीरक्षण. यस कशासाठी स्कोर पाहिजे ना. स्कोर 2 चेंडू 3ची गरज. कंपल्सरीच आहे ना. 2 चेंडू 3ची गरज. अजूनही मॅच आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. 2 धावा कंप्लीट म्हणजे शेवटच्या चेंडूला अजूनही धाकधूक पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या वतीने. 1 चेंडू मध्ये 1 धाव कंपल्सरी. अजूनही चेंडू मॅच संपली नाहीये. एका चेंडू मध्ये 1 धाव करावीच लागेल. दोन्ही संघाचे आता मात्र हृदयाचे ठोके वाढले असतील. एका चेंडू मध्ये एकाची गरज. सलामीचा फलंदाज ऋषिकेश ठाकूर स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 1 धाव करावी लागेल आणि एका बाजूला धाव रोखावी लागेल भादवड संघ. चला पंच लक्ष द्यायचं या चेंडूवर. हा चेंडू महत्वाचा असेल. आवश्यकता भासल्यास रिव्ह्यू देखील घेऊ शकता. फक्त पंचांना चला 1 चेंडू 1ची गरज. चेंडू इथे मात्र वाईड हातालाय. यस पंचांचा रिव्ह्यू आहे. निर्णायक चेंडू आहे त्यासाठीच रिव्ह्यू घेतला जातो पंचांकडून. पंचांचा रिव्ह्यू आहे. नक्कीच शेवटचा चेंडू आहे त्यासाठी रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांना रिव्ह्यू
सोनारपाडा संघ पूर्ण संघ बाहेर. या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला. जिंकलेला सामना आपण गमावू शकता. सोनारपाडा संघ संपूर्ण संघ बाहेर या. इट्स अ वाईड चेंडू आहे. सोनारपाडा संघाचे हार्दिक अभिनंदन. भादवड संघाने मॅच कुठे सोडली तर ते म्हणजे वाईट चेंडूवर यष्टी रक्षकाच्या माध्यमाने चेंडू चौकार गेला. 2 चेंडू 8ची गरज असताना ती मात्र चुकी मोठी पाहायला मिळाली भादवड संघाकडून. त्यानंतर सामना जो मात्र खुल्ला झाला. आलोचनासाठी आपण पिसवली गावचे मनीष माळी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. नक्कीच आम्हाला देखील थोडीशी विश्रांतीची आवश्यकता होती आणि त्यासाठी नक्कीच त्याने ते पुढे सरसावलेत. पुढील मॅचचा आवाज तुमच्यापर्यंत महेश माळी यांचा आपल्या समोर ऐकायला मिळेल. येस, धन्यवाद महेश माळी.